दादा खाबरगेडा, गोविंद मुनी, न्यायवास बाबा घोगरी, अर्जुन दादा पंजाबी, खंडाळा, तपस्विनी, रोहिणीताई अंकुरकर यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. रोहिणीताई रोहिणीताई अंकुरकर हो बाबा परमपूज्य ईशा डिस्ट्रिक्ट श्री विद्वत रत्न गोपाल दादा नागपूरकर यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. त्याचप्रमाणे सनातनी बेडकर बाबा यांनी सुद्धा आसनस्थ व्हावं. गोविंद मुनी, न्यायवास बाबा यांनी सुद्धा आसनस्थ व्हावं. रोहिणीताई यांनी सुद्धा आसनस्थ व्हावं. खालतून जायला पाहिजे, मागून करून मी चालू तर मागून जायला पाहिजे ना, मागून गेलं पाहिजे. मी या पंचकृष्ण महानुभाव मंदिरात नेहमी सेवा करत असलेल्या तपस्विनी वसंतरावजी नाही तर आम्ही लावत होतो. एक टेबल आपण लावायलाच पाहिजे होता तुम्हाला. त्याचप्रमाणे परमपूज्य श्री सनातन मुनी बेडकर बाबा यांनी गोविंद मुनी, न्यायवास बाबा घोगरी यांचं स्वागत. या मंदिराला दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पंचकृष्ण महानुभाव मंदिराचा वर्धापन दिन या ठिकाणी अतिशय उत्साहाने चांगला होत आहे. दादा नागापूरकर यांच्या संगीतमय प्रवचनाने होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी.
वर्धापन दिन तथा पंचावतार उपहार सोहळा या वर्धापनाच्या निमित्तानं गेल्या काल पासून आपण सोहळा अनुभव करीत आहात. असा हा सोहळा त्या ईश्वरीय भक्तीचा, त्या ज्ञानाचा हा सुवर्ण योग आपण या ठिकाणी आणला. आणि आज या ठिकाणी श्री पंचवतार उपहार महोत्सव या महोत्सव निमित्ताने ईश्वराचे निमित्त करून भोजनाचा जीवाचा अधिकार वाढवून आपण आज ज्ञानाकडे वळतोय. आपण तरी या ग्रामस्थ मंडळींनी पंचकृष्ण महानुभाव मंडळ, समवेत ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मला एक सेवा या ठिकाणी दिली, ती म्हणजे संगीतमय प्रवचनाची. खऱ्या अर्थानं मला पाठीमागची लोक दिसत नाही आणि त्यांना मी दिसत नाही. म्हणजे दाता आणि अधिकारी जो समान सांगितला तो असं वाटत नाही. तरी पण या सेवेला सुरुवात करण्याच्या आधी ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो, आपण सर्वांनी आधी श्री दत्तात्रय प्रभूंचा जयकार करून आपण या संगीतमय ज्ञान सत्रासाठी सुरुवात करीत आहोत. चला महिला मंडळ, लक्ष इकडे आता तुमचं. सगळ्या महिलांना सूचित करण्यात येते, आता प्रपंच वार्ता वदता विटेना, प्रपंचाच्या वार्ता झाल्या, आता ज्ञान वार्ता आपल्याला करायची आहे, हितगुज साधायची आहे. तत्पूर्वी आपण श्री दत्तात्रय प्रभूंचा या ठिकाणी जयघोष करणार आहोत. श्री दत्तात्रय माईक मध्ये थांबा. हा महिला वर्ग लक्षात घ्या, तुमचा आवाज पोहोचला नाही. तुमचा आवाज श्री दत्तात्रय प्रभूंच्या माहूर गळापर्यंत गेला पाहिजे. पुन्हा आपण श्री चक्रपाणी महाराजांचं त्या ठिकाणी स्थान आहे, पुन्हा श्री चक्रपाणी महाराजांचं आपण नामस्मरण करूया. श्री चक्रपाणी. छान. सगळे मिळून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आपण प्रार्थना करून पुढच्या या निरूपण सत्राला सुरुवात करू. सर्वज्ञ श्री स्वामी की जय. या कार्यक्रमाला उपस्थित परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री सनातन मुनी दादाजी दिघेगाव रंगारी, तसेच या सोहळ्याला उपस्थित परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री दत्तराज बाबाजी बानकर खापरखेडा, तसेच समवेत परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय श्री गोविंद मुनी दादा नायंबास हुगली, तथा परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय अर्जुन दादा पंजाबी, तसंच ज्यांच्याकडे
या मंदिराची सेवा आहे ती सेवा करी ज्ञानरत्न परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय तपोनिधी श्री रोहिणीताई अंकुळणेकर, तसंच या ठिकाणी सर्व ज्ञान महर्षी संत, वैराग्यनिष्ठ तपस्विनी, तसंच नामधारक गृहस्थ वासनिक या सर्वांना दंडवत करून आपण पुढच्या नियोजनाला आपण सुरुवात करीत आहोत. सुरुवात करणार आहोत प्रार्थनेपासून. म्हणून सगळ्यांनी छान ताट बसून घेऊया, हात जोडूया आणि एक प्रार्थना करून घेऊया. दत्तात्रेय महाराज की जय. अत्रि पुत्रो महाती जय. श्री दत्तात्रेय नमस्ते. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दनम् श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. जिनके सिमरण मात्र से सिद्ध होय सब काज, सो हम पर कृपा करे श्री दत्तात्रेय महाराज. श्री दत्तात्रेय महाराज. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. स्वागतं कृष्णा शरणागतं कृष्णा. स्वागतं
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आपण माझ्यापर्यंत काही विषय पोहोचवण्यात आले, त्याच विषयाला धरून आपण आज समाज कार्य आणि त्याला ईश्वर धर्म कार्याची जोड देऊन आपण काही धर्मशास्त्र रूपाने गीता तत्वज्ञान ऐकणार आहोत। सर्वात प्रथम या जगामध्ये या पृथ्वी तलावरती मानव निर्माण झाला, परंतु मानवाचं ध्येय काय फार महत्वाचं आहे। बऱ्याच या जगामध्ये योनी आहेत। मानवाची योनी, एक स्त्रीची योनी, एक जलद्रूपाची योनी, ज्याच्यामध्ये साप आहेत, डुकर आहे, घोडे आहे, पशु आहे, पक्षी आहे। काही अशाही योनी आहेत ज्या योनीमध्ये हा जीवात्मा प्रवास करतोय। पहा, झाडं असतील, वेली आहे, वृक्ष आहे, गवत आहे, हे डोळ्यानं दिसतंय आम्हाला, परंतु कधी आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही। नेमका आज हा मिळालेला मानव देह कधीतरी आज सोडून आम्हाला त्याही प्रवासामध्ये जावं लागेल। तो महत्वाचा जो प्रवास आहे तो कुठला? किती वेळ आपण या पृथ्वी तलावरती राज्य करू? प्रत्येक मानवाचा अंतकाल हा येणार आहे, पण आपल्याला आज जो मिळालेला देह आहे, जो स्त्री देह असेल, जो पुरुष देह असेल, किती वेळपर्यंत याच्यामध्ये थांबायचा आहे? बस जन्माला तर आलोय, मृत्यू आमचा अठळ आहे, पण नेमकं याच्या मध्यभागचा असलेला हा प्रवास हा आम्हाला कसा सांगता येईल? कारण येत असताना आम्ही स्व इच्छेने आलो नाही, जात असताना आम्ही स्व इच्छेने जाणार नाही। म्हणजे अशी कुठली तरी अशी एक शक्ती आहे जिच्या अंतर्भूत सगळ्या देवी देवता आपल्या सर्वांवरती लक्ष ठेवून आहे। आपण पराधीन आहोत, कदाचित वाटत असेल। भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे, हिंदुत्वाचा प्रतिपादक आहे,
पण तो खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झालाय, पण मी स्वतंत्र झालो का? कारण की तुमची पारतंत्र्य आहे. जोपर्यंत हे शरीर तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुम्ही स्वतंत्र मानाल, परंतु कधीतरी हे देहही तुम्हाला सोडून जावं लागेल, म्हणजे पारतंत्र्य आहे. बस प्रवास सुरू होतोय म्हणजे आपल्याला ओळखण्याचा मी कोण आहे. जर मी मानव आहे तर मानवाची नीती माझ्याकडे आहे का? मी मानव म्हणून या समाजासाठी एक व्यवस्थित आहे का? तो संस्कार माझ्यात आहे का? किंवा या पंथामध्ये आम्ही आलो तर या पंथाचं कर्तव्य काय आहे? या पंथाचा धर्म काय आहे? मानवाचं शेवटचं ध्येय काय आहे? बरेच ध्येय आपण जगलोय, बरेच ध्येय पूर्ण झाले. आपलं एक ध्येय होतं शालेय शिक्षणाचं, ते पूर्ण झालं. दुसरं ध्येय होतं कमाईचं, जॉबचं, नोकरीचं, तेही ध्येय आज पूर्ण झालंय. त्याच्यानंतर लग्न विवाहाचा ध्येय होता, तोही पूर्ण झाला. त्याच्यानंतर पुन्हा असं वाटलं मुलगा होईल का, तर तेही ध्येय पर्यंत पूर्ण झालं. मग आता एक वय आमच्याकडे आहे ते 70, 80, 85, 60 वर्ष आमच्याकडे आहे. मग आता कुठलं ध्येय आहे? शेवटचं ध्येय आता तुमचं मरण्याचं आहे. ते पण तुम्हाला मरावं असं वाटत नाही, पण तुम्ही मरणार हे निश्चित आहे. म्हणूनच मानभाव संप्रदाय सांगतो की स्वतःला ओळखा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखणार नाही ना, तोपर्यंत आपलं ध्येय कळणार नाही. म्हणजे आपण आपल्याला ओळखलेलं नाही आहे. या गर्दीमध्ये तुम्हाला असं वाटतं आपली सगळी आहे, पण लक्षात ठेवा ही गर्दी वस्तुतः दिसणारी आहे, असणारी नाही. लक्षात घ्या, कारण की हाही कार्यक्रम कालचाही संपलाय, आजचाही संपेल, महाप्रसादही संपेल, आणि ही गर्दी 5-10 मिनिटांमध्ये रिकामी होईल. म्हणजे ही गर्दी तुमची नाही, बिलकुल मुळात नाही. ज्यांना असं वाटतं हे मंदिरही तुमचं असेल, ते निश्चित अर्थानं मंदिरही तुमचं नाही. कारण की एक दिवस तुम्हाला या मंदिराच्या आवारात गड्डा पडून नाही दाबणार भाऊ. तुमचा मुक्काम पोस्ट ठरला आहे गावाच्या आकारावर. पण हे महत्वाचं आहे का? मग मी कोण आहे? अहो, मी जातीनं वाटल्या गेलो ना, मी जातीत वाटल्या गेलो, मी ब्राह्मणात वाटल्या गेलो, मी क्षत्रियात वाटल्या गेलो, मी शूद्रात वाटल्या गेलो, मी वैश्यात वाटल्या गेलो. पण खऱ्या अर्थानं ही जी भूमिका आधीपासून मांडल्या गेली आहे, ही खऱ्या अर्थानं भूमिका आमच्या तत्वात आहे का? आमच्या सर्वज्ञ आमचे श्री दत्तात्रय प्रभू यांना मान देतात का? बिलकुल मुळात मान देत नाही, निश्चित अर्थानं नाही. कारण आमच्या श्री दत्तात्रय प्रभूंचा एक वेश आहे, पारधी वेश आहे. जात मांडली नाही, मोळण्यासाठी तो अवतार घेतला, मोळण्यासाठी तो वेश होता. पहा, या समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा, जातीवाद हा मिटावा आणि प्रत्येक जीवाला हा स्वतंत्र कैवल्य प्राप्तीचा मार्ग हा मोकळा व्हावा, याकरता परमेश्वर अवतार घेतात. म्हणून सर्वात प्रथम आहे मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे, मला जायचं कुठं आहे, हे निश्चित आम्हाला कळलेलं नाही. बरेच तुमच्या संसाराचे ध्येय मिटले, तुम्ही रिटायर आहात, आता देह कंटक आहात, शरीराचा उदरनिर्वाह सुरू आहे. परंतु एवढ्यावर थांबून जमणार नाही. इथं फक्त तुम्ही 50-70 वर्ष आहेत, पण इथून गेल्यानंतर कुठं जातोय, कुठली भूमी आहे ती? पुन्हा ते पाठवून खापाच आहे का? पुन्हा परत येऊ का इथं? आज मंदिराच्या निमित्तानं योग आला, पुन्हा कधी सांगता येत नाही. पुढच्या वर्षी याचे किती राहतील निश्चित अर्थात नाही सांगता येत. पण आम्हाला कळायचं आहे की नेमकं ध्येय काय होतं. हो की जेही कमवलं ते सोडून चाललो ना, काही सोबत घेऊन चाललो नाही. म्हणून म्हणताय एक ओवी आहे पा, मी कोण कोठोनी आलो कसा हो, मी कोण कोठोनी आलो कसा हो, स्त्री पुत्र स्वप्ना कची गुंतलो हो.
सांगतो संसार संगे बौक्षीन लोमी कृपा करी रे दत्तराज स्वामी. अरे कृपा मागतोय पण कृपा मागितल्यानं होणार नाही, करावं लागल, आचरणात आणावं लागल, धावावं लागल आपल्याला. ओळखलं नाही ना मी मला, मी कोण कोठोनी आलो कसा हो. मी कोण आहे पहिला प्रश्न स्वतःला विचारा. स्वतःला विचारा. आई माऊली असती स्वतःला एक प्रश्न करा, मी कोण आहे. खऱ्या अर्थानं जे नाव आई वडिलांनी दिलं तेच आहे का. ते नाव सोडावं लागलं. एक काळ होता त्या स्त्रीच्या पाठीमागं वडिलांचं नाव होतं, पण जसा विवाह झाला तसंच ते नाव वगळल्या गेलं. ज्यांच्याशी विवाह झाला त्यांचं नाव जोडावं लागलं. लक्षात घ्या, याच्यावरून हे लक्षात घ्या की सगळं सोडायचं आहे माय. इथं काही निमित्त नाही आहे, कंटिन्यू नाही आहे. तुम्ही फक्त तुमचा वयम आहे, हे आपला आहे. हा वयम आहे, हे स्वप्न आहे. तुमच्या आयुष्यातली गेलेली दिवस ही स्वप्नासारखी आहे. आज तो क्षण, तो दिवस पुन्हा आज येणार नाही. म्हणून आपण कोणाला ओळखत नाही. म्हणून ओळख शिकली पाहिजे की मी कोण आहे. ही ओळख विसरून गेला हा समाज, आणि ती ओळख दाखवायची ईश्वर अवतारांना. अरे या ब्राह्मणांनी या जगामध्ये असं पेरलं, कोणी ब्राह्मण आहे तो सगळ्यात मोठा ब्राह्मण. त्याच्या हाती सगळा न्याय, सगळं त्याच्या हाती. कोणाला जर काही शिक्षा करायची त्याची कृती त्याच्या हाती, राजवाडे त्याच्या हाती, राजाचा राजश्रेय त्याचा. या शूद्रांना जागा नाही, दलितांना मंदिर नाही. हा प्रसंग जेव्हा धर्माचं स्थान केवळ फक्त ब्राह्मणांना आपल्याला वाटून घेतलंय, तेव्हा खऱ्या अर्थानं धर्माची गरज आहे, हे कळालं पाहिजे. म्हणून ओळख आहे की मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी फक्त जीव आहे. पण जो जीव आहे तो माणूस आहे, एकच आहे. मनुष्य मात्र मनुष्य होऊन असावे. जर आम्ही माणसं आहोत तर आमच्यातली भेदभाव घेतली पाहिजे. जाती प्रथा निघून गेल्या पाहिजे. पूर्वीचा समाज असाच होता. त्या ब्राह्मणांनी एक मंदिर उभारायचं गावामध्ये, आणि त्या मंदिराला राजाचा राजश्रय मिळवायचा. राजानंही ब्राह्मणाला राज आश्रय द्यायचा. त्या मंदिरासाठी सगळं करायचं. पण त्याच मंदिरामध्ये जेव्हा दलितांना प्रवेश करायचा आहे, परंतु त्या दलितांना नको होतं, फक्त ब्राह्मणांना प्रवेश. कुठल्याही खालीचा जातीचा एकही मंदिरात येऊ नये अशी कडक अंमलनी होती. अशा वेळेस करायचं काय दलितांनी? त्या हीन लोकांनी जायचं कुठं? वैश्यांनी कुठं जायचं? आदिवासींनी कुठं जायचं? आणि म्हणून मग काय, काळ बदलत गेला, विचारधारा बदलली. परंतु पूर्वीचा समाज हा इतरांना पुढे येऊ देईना. आणि म्हणून मग त्या काळामध्ये आता महामारी सारखे रोग निष्पन्न व्हायचे. आता त्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये बराच तफावत आहे. आज आपल्याकडे प्रत्येक सोय आहे. इकडे बिमारी निघत नाही, तिकडे बिमारी शोधण्याचं मशीन निघलंय. सायन्स इतकं पुढे आहे. पण पूर्वी इतकी भयानक बिमारी होती. खरूज नावाची बिमारी होती. खरूज इतकी खरूज लागायची की एकाला लागली तर दुसऱ्याला, दुसऱ्याला लागली तर तिसरं पूर्ण गाव खरूज होतं. साधी गोष्ट, इथून 3-4 वर्ष आधी असलेला एक रोग होता, तो म्हणजे कोरोना. तोही लागतच होता. एकाला झाला म्हणजे घरामध्ये सगळ्यांनी त्यांना घेतलं होतं. पण तशीच बिमारी आली होती. एखाद्या व्यक्तीला जर खरूज झाली तर आता जेव्हा वैद्याकडून ती खरूज मिटेना, कुठल्याही औषधीनं, मंत्राने, तंत्राने जेव्हा खरूज बरी होत नाही, तेव्हा दलिताने करायचं काय? तर दलितांनी एक जेव्हा आता देवाकडे धाव घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. कोरोनाच्या काळात आपल्याकडे हाच पर्याय होता.
पहा, जेव्हा आपल्याला भेट भेटत नाही, सहाय्यता येत नाही, जेव्हा कळतं की मरण आहे, तेव्हा निश्चित अर्थानं आपण देवाला हाका मारायला लागलो. तेव्हा कळाला देव काय आहे. आज विसरलोय की तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा देवाशिवाय तुझ्याकडं कुठलीही हाक नव्हती. एकमेव असं वाटत होतं, देवा तू जर असेल तर काय. किती लोकांना तरी शब्द दिले देवांना, मी असं करेल तसं करेल, ते शब्द तेव्हाच गेले. जेव्हा अशी काळ येतो या ठिकाणी, दलितांवरती एखादी खरूच झाली आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करायचा, देवाला विनंती करायची, तर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश नाही. दलितांना जावं कुठं. पण ही या समाजाच्या जातीच्या लोकांनी काय केलंय, आपल्या शेतामध्ये एक झाड शोधलं आणि त्या झाडाच्या खाली एक दगड आणून ठेवला. दगडाला शेंदूर लावलं आणि माय माऊली म्हणून हात जोडून उभा राहिला. शुद्ध भावना केली. शुद्ध भावनेतून पाला पाणी पडे तेव्हा आमचे गोसाई म्हणतात अभिमानू आती. ज्या ज्या ठिकाणी पाला पाणी पडते त्या त्या ठिकाणी देवतेंचा वास असतो. देवतेंच्या ब्रह्मांडस्तेचा एक अंश त्या ठिकाणी येतो, सामर्थ्य. बस शुद्ध अंतःकरण पाहिजे आपलं. बस मनाने जर अतिशय शुद्ध असतो ना, तर कुठल्या ना कुठल्या कर्मयोगानुसार, प्रारब्ध लेपानुसार कोणी ना कोणी सहाय्य करते. झालं या हीन जातीच्या लोकांनी आपापल्या शेतामध्ये झाडाखाली एक धोंडा मांडला, त्याला शेंदूर लावला, हात जोडून उभा राहिला आणि ब्राह्मणाचा देव सुवर्णाच्या याच्या. पहा किती मोठी तफावत आहे. ब्राह्मणांना राज आश्रय, सोन्याचं मंदिर, आणि गरीबाचा देव झाडाखाली. ब्राह्मणाच्या त्या देवळामध्ये मूर्तीला दुधानं स्नान, आणि इकडे दलितांच्या या मूर्तीवरती फक्त उन्हाळ्यातले 12 महिन्यातले 4 महिने पाणी, तेही जेव्हा येईल तेव्हा. असा काळ. ब्राह्मणाच्या त्या मंदिरातील मूर्तीवरती गुलाबांची फुलं, आणि इकडं जेव्हा हवा आली, हवेनं झाड हललं की झाडाचा पाला पाणी, तेच फुलं. तफावत सुरू झाली. काय तफावत होता. संकटात होता जातीवाद धर्म. ब्राह्मणांनी सत्य ज्ञान या हीन जातींकडून लपवून ठेवलं, यांचे वर्चस्व करू लागले. शेवट याच्या प्रामाणिकतेमुळे, याच्या श्रद्धेमुळे, याच्या भक्तीमुळे शेवट त्याही टोळ्यातील एक सामर्थ्य देवता तिने अभिमान घेणं सुरू केला. तिन्ही अभिमान घ्यावा याकरता श्री दत्तात्रय प्रभूंची आज्ञा लागणार. कारण की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी. कारण आमच्या सर्वज्ञांनी आधी लीळा चरित्राच्या पहिल्या ग्रंथामध्ये सांगितलं, या जगामध्ये जर काही होईल तर श्री दत्तात्रय प्रभूंच्या आज्ञेने होईल. कारण की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी. कारण ज्याला खरूच झालेली आहे तो त्या ठिकाणी हातपाय जोडतो, विनंती करतोय. बस त्याच ठिकाणी काही दिवस गेले, नवद जापे यांनी केलं. काहीतरी वाईट काहीतरी करणार म्हणून एखादा नवद बोलला, व्रत घेतलं, आणि काही कालांतरानं पाहतो काय तर शरीरावर असलेली खाज जी खरूच झाली आहे, जी तंत्रानं नाही, जी मंत्रानं नाही, जी गंड्या दोऱ्यानं नाही, ती खाज अतिशय बरी होऊ लागली. आनंद होऊ लागला समाजाला. आनंदी झाले, डोळ्यात पाणी आहे, नाचू लागले ही जाती समाजाची लोक. आणि प्रत्येकाला आलेली अडचण त्यानं आपापल्या शेतामध्ये मंदिर उभारणं सुरू केलं. मंदिराचा पाया इथून सुरू झाला. अशा हीन म्हणूनच तेव्हापासून आज आपण पाहतो मंदिराची निर्मिती सुरू झाली. आजही आता मग त्या देवतेला नाव काय द्यायचं. मला झाली या खरूच बरी झाली, त्याच्यामुळे त्या मंदिराला नाव ठेवलं खरुजाई. आता हे मंदिर आजही उपलब्ध आहे. रिद्धपूरला जा, रिद्धपुरामध्ये हेही मंदिर दिसल खरुजाई. जाखाईसा म्हणून आहे. पुढे खोकला व्हायचा, खोकले बसत नव्हते, औषध उपचार इतल्यासारखा नव्हता, म्हणून दुसऱ्यांना आपल्या शेतामध्ये दगड मांडायचा, व्रत घ्यायचं, आणि तो खोकला बरा झाला की मंदिराला काय नाही द्यायचं, खोकला ये
झालं नाव जा तीर्थपुरात शोधा म्हणजे बोलतोय त्याचं प्रमाण भेटल. मग आता हा जातीवाद जो पडला आता नष्ट कसं होईल? ब्राह्मणांना धडा कोण शिकवल? अज्ञान जीवाला ज्ञान कसं होईल? हे तर जातीत वाटले, वर्णात वाटले. आता एकाच वर्ण म्हणजे तो जीव वर्ण हा कोण सांगेल? म्हणून आता अवतार घ्यावा लागेल. म्हणून अवताराची गरज आहे. म्हणून अवतार होऊ लागले. पहा आता आमच्या या भरवस नगरामध्ये अवतार झाला. रिद्धपुरी अवतार झाला. जी जातीवाद प्रथा तो अवतार त्या ठिकाणी झालाय. द्वापार युगामध्ये अवतार झालाय. श्रीकृष्ण चक्रवर्तींचे आई वडील, माता पिता वसुदेव देवकी, ज्यांनी पालन पोषण केलं ते नंद यशोदा. का बरे माता पिता झाल्या? पूर्वीचा एक प्रसंग सांगतो. श्रीकृष्ण चक्रवर्ती स्वामींचा अवतार तर द्वापार युगात झाला, पण याची सुरुवात, या कर्माची सुरुवात, मागणीची सुरुवात त्रेतायुगापासून सुरू झाली. या त्रेतायुगामध्ये दोन दाम्पत्य आहे, जयंत आणि जयंती. राजे आहे ज्यांच्याकडे राज्य कारभार आहे, प्रदेश यांचा आहे. एक राजा एक राणी आहे आणि यांच्या प्रदेशामध्ये एका जंगलाच्या कोट्यामध्ये दोघ जण ब्राह्मण तप करताय. भक्तीचं वातावरण आहे. एकाचं नाव आहे तपस्वी आणि एकाचं नाव आहे तपस्विनी. आणि हे दोघही जण आता त्या ठिकाणी व्रत आहे. मग यांची भक्ती राजानं पाहिली. जयंत आणि जयंतीने भक्ती नुसती व्यवहार नव्हता भाऊ, आपला व्यवहार आहे. लक्षात घ्या, आपण देवाशी व्यवहार करतो, भक्ती नाही करत. भक्ती खूप वेगळी आहे. आपण व्यवहार जास्त करतो. त्या ठिकाणी केवळ भक्ती होती. आज तुम्ही भक्ती फक्त समजता उपहार दाखवण्याला भक्ती नाही म्हणत. तुम्ही आज भक्ती समजता चांगली मोलाचं आता आपण एखादं धूप आणू, याला भक्ती नाही म्हणत. तुम्ही हातात गाठी घेतली म्हणजे तुम्ही भक्तिवान आहे नाही होऊ शकत. तुमचा त्यांचा योग जुळला पाहिजे, गाठ जोडली पाहिजे. तचकन्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे त्याच्यासाठी, कधीतरी रडता आलं पाहिजे त्याला मागण्यासाठी. साधी गोष्ट नाही ना ही भक्ती आहे. आज जे भक्ती करतो ते केवळ दाखवण्यासाठी आहे. त्याच्या मंदिरात कसं झालं, माया मंदिरात कसं करेल. त्याचा कार्यक्रम कसा झाला, माया कार्यक्रम त्याच्यापेक्षा जास्त करून दाखवेल. त्यानं 5 साधू बोलावले का, मी 11 बोलावतो. भक्ती नाही आहे ही. भक्ती नाही आहे, हा व्यवहार आहे. जो इतरांना दाखवायचा आहे तो देवाला नाही दिसत. देवाला फक्त मनातही दिसते. ती भक्ती होती. भक्ती जैसी प्रल्हादाची. प्रल्हादा नाही केली भक्ती, मनातून केली. त्यानं अगरबत्ती लावली, त्याला फुलवा टाकली, त्यानं काही उपहार दाखवले नाही ना. अरे भक्ती त्याची श्रेष्ठ म्हणून आमच्या सर्वज्ञांच्या श्रीमुखातून त्याच्या भक्तीच्या पात्राचं नाव निघालं आहे. स्तुती केली आमच्या सर्वज्ञांनी, ती भक्ती होती. बस अशी ज्वापाळ भक्ती करणारे तपस्वी आणि तपस्विनी, तपोनिधी दोघांची भक्ती सुरू आहे. आणि राज्यामध्ये राज असलेले, राज्याच्या राज्यगादीवर असलेले जयंत आणि जयंती, या दोघांना माहित झालं की रे भक्तिवान पात्र आहे, आपल्या राज्यात यांची सेवा केली पाहिजे. साधू संतांची सेवा करणे ही भूमीच आहे. आणि म्हणून मग ते भक्ती करू लागले. कारण की ती भक्ती काहीतरी वेगळी होती, व्यवहार नव्हता. त्या भक्तीनंही राजाला वेग लागला. राज्य कारभार सोडून तो रोज प्रतिदिनी त्यांच्या सेवेत यायचा. म्हणतात त्रेतायुगामध्ये 1000 वर्ष भक्ती केली. त्रेतायुग. आपलं आयुष्य किती आहे?
आपलं आयुष्य किती आहे? 100. त्याच्यातही किती जगतो? 50, 60, 40, 45, 42. सांगता येत नाही कधी निरोप येईल. झालं का? त्रेतायुगामध्ये आपणच होतो, पण भक्ती चुकली म्हणून इथं आलोय. आपली वयोमर्यादा जास्त आहे. तिथं आपली वयोमर्यादा भक्तीसाठी, देव प्राप्त करण्यासाठी आपल्याला वय दिलाय 10,000 वर्ष. त्या 10,000 1000 वर्ष केवळ फक्त एका नामाला दिलं, म्हणजे विष्णू नाम स्मरण केलंय. आणि एवढं नामस्मरण केलं, एक दिवस 1000 वर्ष त्यांची परीक्षा पाहण्यात आली. 1000 वर्षाची परीक्षा पाहिली विष्णूने. 1000 वर्ष जसे पूर्ण झाले तसाच पश्चात पहारी सकाळी विष्णू त्या दोघांच्या ब्राह्मणांच्या कुट्यामध्ये आला आणि विष्णूच्या त्या ब्रह्मांडस्थित मूर्तीपासून प्रकाश बाहेर निघाला. आणि त्याच काळामध्ये ते राजा आणि राणी ती दर्शनासाठी आली. पाहिलं तर काय, अरे यावेळेस कुटियामध्ये प्रकाश आहे. लगबगीने आले आणि पाहतात तर काय, प्रत्यक्षात विष्णू त्या ठिकाणी अवतार घेऊन आलाय. दाराच्या आड आहे. त्या दोघांनी प्रार्थना केली. काय प्रार्थना केली हो? आपण कोणकोणत्या प्रार्थना करत बसतो देवाला? साधी गोष्ट, मंदिर आहे, प्रत्येकाने वेळ आणले की नाही? प्रत्येक जण आज वेळा करणार. किंवा काल तुमच्या घरासमोर पालखी आली, कालही सगळ्यांनी वेळे केले. आपले वेळे वेगळे आहे. आणि त्या दाम्पत्यांना देव दिसताय, विष्णू दिसताय. त्यांनी काय मागितलं आणि आज आपण काय मागतोय? तफावत आहे, फरक आहे. आपली वेळी आहे हेतू. नारळ मुक, पानं सुकले, विचार करा. खारीक सळकी, सुपारीतून सोंडे, अर्धी फाटलेली नोट, ते चिटकवलेले, आणि तो देवाला वेळा आहे. आणि त्याच्यातही एखादी नोट उरली, फाटली, तर मग आम्ही कुठं गेलोच नाही. मग आमच्यावर आहे ते म्हणतात ना, कुचकी सुपारी देवाले आणि फाटक्या नोटा बोवाले. आमची भक्ती सांगतो, आमची भक्ती कशी आहे? देवाच्या विड्यावर एकदम करकरीत नोट आली का? कधी विचार आला का, अरे कोरी नोट द्यावी लागल? ईश्वराकडे चालली ती. किती दिवस खिशात कोरी नोट टिकवू? कधीतरी खरचणारच आहे. मग ती जर मंदिरात जात असेल तर याच्यापेक्षा उत्तम काय? कधीतरी ती नोटही सुटत असणार. बस हेच कळणं गरजेचं आहे आम्हाला. आम्ही मागतो काय? त्या 11 रुपयाच्या वेळामध्ये बंगला बांधतो. विचार करा, संपत्ती मागतो, घर मागतो. हे काही मागणं नाही व ही काही भक्ती नाही आहे. केवळ फक्त जो त्याला मागतो ना, तुझं दर्शन दे, तू दिसला नाही अजून या डोळ्याने, हे मागणं आहे. आम्ही नाही मागत आहे. आम्ही हेतू आले आहोत. आम्ही कामाचं बोलतो, कामाचं मागतो. ही भक्ती आहे आमची. विचार करा. अहो, एक दारुड्या गेला, एक दारुड्या दारू पिणारा, तो देवापाशी विडा घेऊन आला. आता आम्ही होतो सगळे तिथं. देवासमोर उभा आहे, हातात विडा आहे, आणि देवाला आता विडा ठेवावं माग. तेवढ्यामध्ये देवावर त्याने संशय घेतला, आरोप टाकला. म्हणे, देवा तू म्हणे हे पृथ्वी रचली, चुकीची रचली. म्हणजे देवालाही चुकी दाखवणार. म्हणजे कधी कळते पेल्यावर. आमच्या लक्षात आलं नाही अजून देवाच्या काय चुका आहे. तो म्हणतो, देवा हे जी सृष्टी रचली ना, हे चुकीची रचली. म्हणजे पुढच्या वेळेस बरोबर करण्यासाठी हा वेळा आहे. काय चुकलं रे बा? आम्ही एवढे अभ्यास केले पण कधी दिसलं नाही देवाची चुकी. तरी विचारलं, का रे काय चुकलं रे? तर म्हणे, पा महाराज म्हणे देवाची एक गोष्ट चुकली. मग दुसरी बी सांग. पहिली म्हणे, पा म्हणे महाराज म्हणजे सांगा, एवढं मोठं फळ आणि एवढी शावीला लावून दिलं म्हणे.
आता एवढं मोठं फळ म्हणजे कोणतं? गंगा फळ, कोळ. कोळ एवढं मोठं फळ, त्याचं किती वजन, आणि त्याला काय लावलं म्हणे? वेलाने लावून दिलं. सांगा म्हणे बरोबर आहे का? आता म्हणलं राजा, यानं तर खरंच म्हणलं, इतकं तर डोकं तर साधूचंही नाही चालत. तर ठीक आहे म्हणजे मग मला सांगा, एवढूच फळ एवढ्या मोठ्या झाडाला लावलं. आंबा म्हणजे चुकलं नाही. आंब्याच्या झाडाला कवळं पाहिजे होतं आणि कवळ्याच्या झाडाला आंबा पाहिजे होतं, हे चुकलं म्हणजे देवाचं. हे बरोबर आहे, काही चुकीचं म्हणत आहे नाही. म्हणजे अजून काय चुकलं? म्हणजे एक चुकलं म्हणजे सांगा, म्हणजे आपले जातं किती? 32. आणि मग लिव्हर किती? किडनी किती? लिव्हर म्हणजे सांगा, ह्या वेळा याच्यासाठी वेळ. हे पृथ्वी तर चुकवली म्हणे, पण आता हे पुढच्या जन्मात हे सुधरवतो बापने. त्यानं विळा ठेवला म्हणजे देवा, पुढच्या जन्मी दात एकच देजो, पण लिव्हर 32 देजो म्हणे. हा एवढा होय ना. आमची वेळ अशी, आमची वेळ अशी आम्ही आपल्या सोयीने वेळ ठेवतो, पण तो काय एवढ्यासाठीच बसला? सांगा. आता राहिलं त्याचं प्रश्नाचं उत्तर. तो पेला होता, थोडा शुद्धीत येऊ दिला, त्याने आंब्याच्या झाडाखाली झोपवला. आम्ही एका पोराला चढवलं आणि पोराले म्हणलं बरोबर वरतून आंब्याच्या कपाळावर टाकतो. बरोबर आंबा त्याच्या कपाळावर पडला. पडल्याबरोबर आंब्याचे 2 तुकडे झाले. ज्या कारण्यासाठी अवतार पाहिजे होता तो अवतार झाला. दैत्य दानवांचा संहार व्हावा, साधू जनांचं रक्षण व्हावं, या जीवाला ज्ञान द्यावं, या जीवांचा उद्धार व्हावा. आलेली ती घटिका आहे. जो हाकार मारला या पृथ्वी तलावरती, तो हाकार थांबावा. अवतार झाला त्या अष्टमीला बरोबर रात्री 12 वाजता तो अवतार कार्य गेला. सर्वात प्रथम वध करण्यात आला. पहा ना, बरेच आपल्याकडे बरेच प्रसंग आहे. स्वामींवरती ईश्वरावरती मारण्याचे बेत आहे. आपण अशा पद्धतीच्या कृत्या केल्या आहे. तीच कृती पहिली आहे. लहानपणी सर्वात प्रथम आता संहार करण्याची वेळ आली, ती म्हणजे पुतनेची. पुतनाला ती माता आहे. मातेनं स्तनामध्ये विष घालून त्या कृष्णाला मारण्यासाठी आता आली आहे. परंतु तिचाही उद्धार केला. मातेचे प्रेम दिले, मातेचे फळ दिले. हळूहळू श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा वाढू लागल्या. हळूहळू त्या ठिकाणी वातावरण बदलू लागलं. अनेक सवंगडी, अनेक मित्र श्रीकृष्ण चक्रवर्तींचे झाले. पेंद्या, सुदामा, सुख, सुखबळ, वामा, बाकुडा, पेंद्यापान, वाकुडा अशा पद्धतीचे मित्र झाले. खेळणं सुरू झाले, माकण खाणं सुरू झाले आणि आलेल्या विघ्नांवरती आता उपशमन सुरू झाले. असाच त्या मथुरेच्या एका काठावरती, त्या यमुनेच्या तीरी 12 कोस अंतरावरती कोणी पक्षू पक्षी त्या ठिकाणी विहरण करत नव्हते. सगळ्यात मोठं अरिष्ट होतं त्या यमुनेच्या काठावरती असलेलं गावामध्ये. पाणी बरोबर प्यायला नाही. पाणी जरी प्यायचं तरी पण त्या पाण्यामध्ये विष. त्या पाण्यामध्ये विष काय? त्या पाण्याने पिल्यानंतर का मृत्यू होतोय? बरीच जनावरं गेली, बरेच गोपाळ गेले. आता तिथल्या असलेल्या त्या शेषशय्यालाही, त्या सापालाही, त्या काळील्याचाही आता मर्दना करण्याची वेळ आली. कंसचानूर मर्दन करायचं आहे. बस निमित्त पाहिजे फक्त भगवंताला, आणि त्या जीवाचा अधिकार पाहिजे की ईश्वराच्या हाताने आपलं भूतट ठेवावं. आपण तर आपल्या कर्मानं मरणारच आहोत, पण काळियासारखं मरण हे भाग्यवंताच्याच आधी आहे. आपला मृत्यू हार्ट अटॅक, शुगर, दमा, एक्सिडेंट यानं मृत्यू होईल,
पण असाही मृत्यू आपल्यापेक्षा तर श्रेष्ठ आहे. ज्या काळियाला, ज्या मुलगचा वरिष्ठ आहेत ना, किती सुंदर आहे ते. बस तो कालिया नाग, तो गोवर्धनाच्या तळवटी असलेली यमुना, त्या यमुनेमध्ये मृतांग त्या डोहामध्ये राहू लागला. आणि एकच नाही, त्याचा परिवार राहू लागला. त्यामुळे ते पाणी सगळं विषारी झालंय. कोणी जरी पेत असेल तरी पण त्या पाण्याने तो मरतोय. आता त्या कालियांचा संहार करावा म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तांनी खेड्यांचं नियोजन केलं. सगळे गायी गोपाळ घेऊन आता निघाले यमुनेच्या तीरी. आल्यानंतर गायी ढोरं आता चरायला सोडून दिले आणि इकडे श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी खेळ खेळू लागले. तेव्हाचा खेळ म्हणजे चेंडू फळी. फळी म्हणजे पाटी, पाटी म्हणजे बॅट, चेंडू म्हणजे बॉल. आपल्याला लक्षात येईल आपण खेळलेला. बस तोच खेळ आधी आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने फक्त कार्याला निमित्त करून केला. खेळण्याची सीमा आहे, खेळण्याचा बॉल आहे, पण बॉलही मर्यादेतच मारावा, तोही नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीने असा बॉल मारला की जाऊन तो सरळ यमुनेच्या पाण्यामध्ये पडला. तिचा यमुना यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. गाणं वाजवितो वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. गाणं वाजवितो वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी, गाणं वाजवी वाजवी. ओ यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी. गाणं वाजवितो वाजवी, गाणं वाजवी 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 वाजवी. हे यमुनेचं तीर श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या बासरीनं नाचलेलं, गुंजलेलं. आजही श्रीकृष्ण चक्रवर्तींची बासरी प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेते. तीच बासरी, तो बासरीधर, तो मुरलीधर त्या यमुनेच्या काठावरती आहे. बॉल मारलेला आहे, चेंडू गेलेला आहे, चेंडू शोधण्यासाठी गेलेले आहे. तिकडं काही गवळ्यांनी आपली गाय ढोरं त्या पाण्यामध्ये प्यायला गेली. पाणी पिऊन त्यांचा अंत झाला, गवळ्यांचा अंत झाला, पशुपक्षी त्या ठिकाणी मेले आहे. कोणतरी बघितलं आणि धावत धावत श्रीकृष्ण चक्रवर्तींकडे आले. सांगितलं श्रीकृष्ण चक्रवर्ती चेंडू तर मारून गेले, आता पुढे निघाले. पाहिलं तर काय, त्या यमुनेच्या काठावरती सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे. आता श्रीकृष्ण महाराज हे सर्वस्व आहे, जाणते आहे, सर्वज्ञ व्यापी आहे. जाणून घेतलंय कशामुळे आहे, पण प्रत्येकाचा योग आणि वेळ यावी लागते. प्रत्येकाचा वेळ ठरला, मरण्याचा, मारण्याचा, कर्तृत्वाचा, कार्याचा. बस तो वेळ आता त्या ठिकाणी आला, तो म्हणजे काळी. बळीभद्र म्हणतो, अरे श्रीकृष्ण महाराज थांबा तुम्ही, मी जातो. म्हणजे नाही बळीभद्रा, तू थांब, काळजी घे. गोकुळातले येथील आता वार्ता मोठी होईल. नंदी यशोदा घाबरतील, तू त्या ते सांभाळावे, सांभाळ, आम्ही येतो. श्रीकृष्ण महाराजांनी उडी घातली आणि काळियाच्या त्या भवनामध्ये गेले. सर्व काही कन्या होत्या त्याला, अरे गोंडस बाळा, अरे इकडं कसा राजकुमारा हो, अरे दिसतानी वय लहान आहे, एकदम सुंदर, इथे कुठे आलाय तू? अरे जा पटकन, तो झोपलाय, उठेल तर मारे, तू निघून जाय. नाही, आमचा चेंडू गेलाय म्हणून आलोय. तेवढ्या श्रीकृष्ण महाराजांनी आपला पांपरा आणि त्याला पाय मारला. पाय मारल्याबरोबर
यमुनातलं पाणी उसळून बाहेर आलं. उठला खाली रागानं गुंजावरनं डोळे रागात आलाय. नेमकं कोण आहे आतापर्यंत कोणाची टाप नव्हती ना मला मारण्याची. उठलाय तो, रागात आलाय, फणा काढलाय, युद्धासाठी उभारलाय. युद्ध सुरू झालंय, पूर्ण यमुना गजबजली. सगळे काही सगळे उपस्थित आहे. नंदाई सुद्धा आला, त्यांना पाहिलंय. अरे याच्यामध्ये तर खाली आहे, अरे तो माझ्या बाळाला मारल ना. मोठ्यानं रडणं सुरू झालं. अरे मूर्छा येऊन पडलेला आणि तिकडं श्रीकृष्ण महाराज त्यांचं मर्दन सुरू आहे. एवढं मर्दन केलं की त्याच्याच फणीवरती श्रीकृष्ण महाराजांनी बासरी वाजवलेली आहे. विचार करा, एवढं भयानक होतं ते काम. श्रीकृष्ण महाराज वरती आले. त्या शीर्षाच्या बळावरती त्या ठिकाणी बासरी वाजत आहे. जसे श्रीकृष्ण महाराज जिवंत पाहिले, सगळ्या गवळ्यांना आनंद झाला. सगळे आनंदाला नाचू लागले. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. श्रीकृष्ण बुडाला, श्रीकृष्ण बुडाला. पण तोच श्रीकृष्ण पाहिल्यानंतर पुन्हा डोळे रडायला लागले. आनंदामध्ये आहे. आणि सगळे आता आई वडील सगळे गौरी लोक सगळे आनंदी झाले. श्रीकृष्ण महाराजांनी आज्ञा केली, आता ही यमुना सोडून जायचं आहे. पुन्हा इथं निवास नाही. पुन्हा त्या ठिकाणी जी जनावरे आहे, पशु पक्षी आहे, यांनाही एका सामर्थ्याने जिवंत करून दिलं. विचार करा, तो श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे. बस आम्हाला ओळखायचा आहे. विचार करा, अहो तो नाग आहे, साप आहे, तेही एकीची परीची ब्रह्मांड असतात. साधी गोष्ट आहे. शेषशय्या जेव्हा म्हणतो तर शेषशय्या हा सापावर झोपलेला आहे. पण सापही तो जीव जातीचा नाही, सापही देवता जातीचा आहे. ती ब्रह्मांड असतात. पहा, नागपंचमी येते तेव्हा आम्ही नागपंचमीच्या दिवशी नाग दिसला की भक्ती करतो. तेव्हा आम्हाला नागाला पाहून महादेव आठवतात, भक्ती येते. आणि तोच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी घरात आला तर त्याचा फण ठेचल्या जाते. सांगा, बस हेच तत्वज्ञान सर्वज्ञानचे आहे. अहिंसावादी तत्वज्ञान. तोच उंदीर आहे ज्या उंदिराची 10 दिवस हळद कुंकू लावून पूजा केली जाते. गणपतीचं वाहन म्हणतात. बस तोच उंदीर काय घरात दिसला तर त्याला कुठल्या तरी केमिकलचा पेढा चालतात आणि मारतात. कुठली भक्ती आहे? विचार करा. एक जग आहे. आमच्या सर्वज्ञांची शिकवण आहे अहिंसावादी. हो, इथं आमच्या सर्वज्ञांनी सांगितलं, साधी मुंगी तुमची राखवा, मुंगीचंही वैरत्व चिंतू नका, इतकं सांगितलं.
आणि मानवतेची शिकवणही आमच्या सर्वज्ञांनी या प्रथम याच विदर्भामध्ये दिली. सातपुडा पर्वतावर सर्वात प्रथम जर शाळेमध्ये विद्यार्थी आला असेल आमच्या सर्वज्ञांच्या, तर तो आहे मातंग, तोही दलित समाजाचा, हीन समाजाचा, हिंसा करणारा. तो हिंसा करण्याच्या बेतात आलाय, मारण्यासाठी सशाला. पहिली शिक्षण संस्था तिथे घेतली. ज्यावेळेस मानवाचा अधिकार मानवाला आणि पशूंचा अधिकार पशूंना देण्यात आला, तेच तो होतं खऱ्या अर्थानं जीव दाखवण्याचे. अहिंसा मार्ग निवडा, मन दुखवू नका. आपण क्षुल्लक गोष्टीसाठी मन दुखवतो, क्षुल्लक पैशासाठी आपण दुखवतो की नाही मन? एकमेकांची वाद कशासाठी? पैशासाठी, जमिनीसाठी, त्या घरासाठी. अहो गावागावामध्ये मंदिर उभे आहेत, पण मंदिर जे जोडण्यासाठी बनवलं होतं तेच मंदिर आज समाजाला 2-3 तुकड्यामध्ये वाटतात. आज वर्धापन दिवस आहे. हो, वर्धापन कशाचा आहे बरं? कशाचा वर्धापन दिवस करतो आपण? आजच्या दिवशी मंदिराचा कळस बसला होता, बरोबर आहे, म्हणून वर्धापन दिवस आहे. बस फक्त कळस ठेवला म्हणून वर्धापन दिवस कशाचा? पण वर्धापन दिवस असंच आहे का फक्त पालखी काढणे, उभार दाखवणे झाला वर्धापन दिवस? वर्धापन दिवस म्हणजे काय? वृद्धिंगत झाला पाहिजे, धर्म कार्यात पुढे गेलो पाहिजे. आपल्यातले हेवे दावे आहे ना, मतभेद, हे सुटले पाहिजे. ज्याचं पटत नाही तोही वर्ग उभा पाहिजे. एकमेकांच्या विरोधातले उभे राहून गळा भेट घेऊन आजपासून आमचे वैरत्व संपेल, हे मंदिर त्याच्यासाठी होतं. हाय खऱ्या अर्थानं वर्धापन दिवस. साधी गोष्ट नाही हो वर्धापन दिवस करणे, हे परमप्रीती. सगळे एकाच देव, कृष्णाला तर सगळेच मानतात, श्री दत्तात्रय प्रभूंना सगळेच मानतात. मग ज्या देवाला आपण मानतो त्या देवाच्या तत्वावर का चालत नाही? आम्ही मानव संप्रदायाचे आहोत, आमच्यात जात पाहिली जात नाही. पण तुम्ही जाती पाहता, बोलता की म्हणता की जात पाहिल्या जात नाही, पण विवाह आला की पहिली जात आम्ही पाहतो. आम्ही मानव संप्रदायाचे आहोत, जाती आम्ही पाहतो. आमच्यात आम्ही म्हणतो की आमच्या ह्याच्यात हे कुंडली, हात हे पाहिल्या जात नाही, पण लग्न जुळवायच्या वेळेस बरोबर कुंडली निघते. बोलतो आम्ही, आमच्या मानभाव जमत नाही. हे फक्त बोलण्यापर्यंत आहे, पण कधी आचरणात आणणार हे माहित नाही. ही सत्य वस्ती परिस्थिती आहे. याच्या अगोदर या 50-70 वर्षाच्या अगोदर कुठं लोक पाहत होते कुंडल्या पिंडल्या? अरे पोरग जरी पाहायचं आहे तर वडिलांना, पोरीच्या वडिलांना पोरग पाहावं फक्त हाफ चड्डीवर. कष्टाळू आहे का? गेली पोरगी. शेती नाही पाहिली, घर नाही पाहिलं, हाफ पॅन्ट पाहिला आणि कष्ट करू पाहिला, बस एवढ्यावर पोरी आज निघल्या. हे होतं, ही होती माणुसकी. आज कुठे आपली माणुसकी? विचार करा. मंदिर बनवलं कशासाठी? जोडण्यासाठी की तोडण्यासाठी? आज प्रत्येक मंदिरात वाद आहे. प्रत्येक अंदरूनच आहे, बाहेरून जरी कोणी दाखवत नसेल पण अंदरून काही ना काही फुटा त्या मंदिराला. पुढं मंदिर याच्यासाठी बनवलं, काही समाज एकत्र यावं, समता, बंधुता, शांतता या मंदिरातला भाग. त्याकरता मंदिर होतं, पण मंदिराचा उद्देश बदलला. हा विचार करा. त्या मातीचा वर्धापन दिवस नाहीये. विचार करा, जिथं आम्ही जे चुकलो ना त्याची प्रतिज्ञा घेऊन याच्या पुढच्या वर्षापर्यंत आम्ही आमच्यात मतभेद होऊ देणार नाही. आम्ही सगळे एका छत्राखाली हो. आमच्या देवानं सांगितलं ना, एक देव एक धर्म तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. एका नात्यानं जगले म्हणजे तुम्ही खरे मानव संप्रदायाचे आहे. इथं येऊन जर प्रत्येक व्यक्ती नामस्मरण करून गेला खऱ्या अर्थानं मग तो या मंदिराचा आहे. नुसतं मंदिर माझा नाही जमणार भाऊ, हे मंदिर मानावं लागलं सगळ्यांचं आहे. इथं ब्राह्मणच यायचा कामाचा नाही. इथं फक्त जर तुम्ही म्हणाल की मानव संप्रदायानं यायचं आहे तर तुम्ही मानव नाही आहे, ब्राह्मणापेक्षा बी जास्त आहे. हे जर खऱ्या अर्थानं असेल तर मंदिर आहे. इथं प्रत्येक दलित बी आला पाहिजे, इथं मुसलमान बी आला पाहिजे, इथं वैश्य बी आली पाहिजे, तर तुमचे डोळे पाहिजे बदलले असेल तर आहे. पण इथं पहिले नाम पाहिजे, त्याच्या नाम असेल मुखामध्ये. इथं येऊन जर नाम खऱ्या अर्थानं स्मरण कराल तर हे मंदिर काम करत. म्हणून म्हणतात ना, घ्या मुखाने नाम देवाचे
देवाचे अरे सोड सारा अभिमान घ्या मुखाने नाम देवाचे अरे सोड सारा अभिमान भावनिक लक्ष्मी करण्याची वाचा होता 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 देवा मंदिर माझा आहे नुसतं मंदिर माझं म्हणून जपणार नाही मंदिरातली प्रत्येक गोष्ट माझी म्हणा हे माझं कर्तव्य आहे म्हणा इथली पट्टी ही झाडायची असेल हे मंदिर माझं आहे तर पट्टी मी उचलणार मंदिर माझं आहे तर झाडू मी घेणार ही भूमिका आमच्यात कधी येणार ही जोपर्यंत येणार नाही ना तोपर्यंत मंदिराच्या ही गर्दी म्हणजे मंदिराची प्रगती नाही आहे ही गर्दी संपल्यानंतरही रोज कशी गर्दी होते कोणीतरी आपलं इथं येऊन हाजरी लावल्या जाते का आपली बरोबर अगरबत्ती येते का एक दिवा रात्री येतो का आरतीच्या वेळेस आम्ही 10-12 लोक येऊन उपस्थित राहतो का खऱ्या अर्थानं ती प्रगती होती तो आहे वर्धापन दिवस झालेल्या चुका झालेले विवाद हे मोडून पुढे जाणे आणि याही मंदिराला अजून नवीन पिढी कशी मजबूत अहो तुम्ही तर म्हातारे थोड झाले आज ना उद्या आपल्याला निघायचं आहे प्रवास पुढे करायचा आहे या मंदिराचा पाया कोणता आहे यांच्यावर लक्ष होत करून ते मंदिर त्यांच्या पायावर उभं करून देणे त्यांना अनुभव देणे त्यांना पुढाकार देणे आता भाऊ हे मंदिर तुम्हाला सांभाळायचं आहे आतापर्यंत आम्ही कणसांची काळजी घेतली धर्माची काळजी घेतली पण याच्या पुढे आता तुम्ही ही काळजी घ्या नवीन नूतन पिढी पुढे आणा म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही हे मंदिर खऱ्या अर्थानं याचा ध्वज तुमचा फडकला हे जर असेल तर खऱ्या अर्थानं आम्ही या मंदिराची प्रगती करतो मंदिरात करणाऱ्यांचे पाय ओळू नका वाढवा द्या स्तुती करा चुकलं तर बोलू नका नवीन आहे त्यांच्या चुका लक्षात आणून त्यांना पुन्हा एक वेळा पर्याय द्या म्हणून भक्ती करा सुंदर भक्ती करता तुम्ही दान करत असता या मंदिराला निमित्त करून आज पहा ना एवढ्या लोकांच्या मुखामध्ये प्रसादाचं अन्न जाणार आहे ज्याच्यात कोणाचा स्वार्थ नाही हे अन्न गेलं पाहिजे पोटात याच मंदिराला निमित्त करून आपण या ठिकाणी भोजनाची सेवा करणार आहे आपण याच ठिकाणी याच मंदिराला निमित्त करून द्रव्याची सेवा करणारा या मंदिराला निमित्त करून कितीतरी अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही असे वस्त्रदान केलेले आहे मंदिरच आहे पण मंदिर हे माध्यम आहे देवापर्यंत पोहोचण्याचं म्हणून हे मंदिर पवित्र झालं पाहिजे मन जोपर्यंत पवित्र होत नाही दान करण्याची भूमिका जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत परमेश्वरी सहाय्य करत नाही म्हणून दान केलं पाहिजे दान कोणी केलं द्रौपदीनं विचार करा द्रौपदी या देवी कुठल्या वयात दान काही वय नाही दान करण्यासाठी फक्त इच्छा लागते मनात होत पहा प्रसंग आहे आता द्वापार युगातला आणि त्या प्रसंगामध्ये अग्नीतून जिचा जन्म झाला अशी ही द्रौपदी आहे कदाचित अहंकार असेल मला हा मुलगा माझा मी जन्म दिला ही मुलगी माझी मी जन्म दिला अरे नाना फालतू हे अहंकार आहे जेव्हा द्रौपदीकडे पहा द्रौपदीला कोणीच जन्म दिला नाही द्रौपदीचा जन्मच हौनामधून झाला अग्नीमधून कुठे आमचा अहंकार आहे कशाला अहंकार ठेवतो तुम्ही काही नाही तुम्ही फक्त निमित्त त्याची जर इच्छा झाली ना ही संतांची भूमी आहे अरे वेद म्हणण्याचं संत ज्ञानेश्वराला थांबवण्यात आलं वेदासाठी अरे वेद काही मानवाला अरे त्याची जर इच्छा झाली तर वेद एका रेड्याने बोलून दाखवला ही भूमी संतांची आहे इथं काही होऊ शकते अहो प्रल्हादाला विचारण्यात आलं काय म्हणे कुठला विष्णू तू म्हणे सर्वव्यापी म्हणतो कुठं आहे तो विष्णू आहे का म्हणे या खांबात म्हणे आहे ना खांब फोडून बाहेर आला अहंकार नको ठेवा आमच्या स्वामींनी बाईसाला सांगितलं बाईसा म्हणजे देवा इथं मी नाही नागदेव नाही पुन्हा निरूपण करता तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर सांगतात बाई
स्तंभा एखादे निवेद्य करुनी ओथरी जेल बोली जेल आम्हीच आमची इच्छा झाली तर लाकडालाही गोळा लावू. ईश्वराची भूमी आहे भाऊ, ओळखा आधी. ही जी पृथ्वी आहे ना, पृथ्वी गोल फिरते म्हणे. कशाच्या? सूर्याच्या. आपले काय पूर्वज दोर लावून खिचून राहिले का त्या पृथ्वीले? गोल फिरवून राहिली पृथ्वी. कोणाकडे आहे नियंत्रण? एवढी पृथ्वी गोल फिरते तरी आपल्याला इथं बसून समजून नाही राहिलं. पृथ्वी एवढी गोल फिरते तरी सप्त समुद्र ढळून नाही राहिले. विचार करा, कोण आहे नेमका नियंता? अरे ओळखा बाबा. जातीवाद सोडा, मीपणा सोडा, धर्म करा, दान करा. की दानात तर शक्ती आहे, हेच पुढे येणार आहे. म्हणून दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म, दान करा कोणी धर्म करा, दान करा कोणी धर्म. म्हणून भाऊ ते दान करा ना. हेच तुमच्या सोबत येणार आहे. ही खरी प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टी ओळखता आली पाहिजे. इथून कुठलं घेऊन जायचं आहे? कारण की वेळ प्रत्येकाकडे कमी आहे. घेऊन जाण्यासाठी काही नाही, म्हणण्यासाठी आहे तुमच्याकडे बंगला, गाडी, पैसा, माळी, पण नेता येत नाही. हा फरक आहे. नेमकं नेता काय येतं? बस इथं केलेला धर्म. तुम्ही प्रामाणिक असेल तर, तो जर चतुरपणाचा असेल, मीपणाचा असेल, मी करतो या बुद्धीचा असेल, तर तोही धर्म, ती क्रिया तिकडे घेऊन जाता येत नाही. त्याची कधी ना कधी तिथंच फळक ठरवते. घेऊन गेलं पाहिजे. म्हणून सांगत होतो द्वापार युगाचा प्रसंग. दान काय केलं? द्रौपदी या देवी आहे, विवाहाची वय झाली आणि विवाहासाठी पूर्वी संवत्सर केल्या जात. विवाह स्वयंवर केल्या जात होता. इकडं ज्यांना वनामध्ये पाठवण्यात आलं 5 पांडव, ब्राह्मणाचा वेश घेऊन स्वयंवराची अट होती. आजही अटच आहे. पुरीवाल्यांच्या बऱ्याच अटी आहे. पोराकडं शेती पाहिजे. ज्याच्याकडे शेती आहे मग पोराला नोकरी पाहिजे. मग शेती आहे, नोकरी बी आहे, तर मग हा आई वडिलांपासून दूर गेला पाहिजे. एकट्यात राहायचा आहे. आजही अटी आहे, पूर्वी अटीच होत्या. म्हणजे द्रौपदीशी तोच विवाह करेल जो वरच्या मासोळीचा बरोबर नेत्र भेदेल. तोच अधिकारी आहे. अर्जुन गेला, पाण्यामध्ये खाली पाहतो, सावली पाहतो, बरोबर डोळा भेटतो. अर्जुनाचा विवाह झाला द्रौपदी या देवीशी. आणि हळूहळू आता द्रौपदी या देवी लहान वय आहे, खेळावं म्हणून ती विदर्भाच्या खडीये वैदर्भ नदी येसी, विदर्भाच्या नदीच्या काठी खेळ खेळायसाठी आली. तिच्या सोबत तिच्या काही सखिया असेल, मैत्रिणी आहे आणि खेळायचं आहे तर नदीच्या काठापर्यंत आली. आणि त्याच काठावरती एक ऋषी आहे, अंध ऋषी, ज्यांच्या डोळ्याला दिसत नाही. आणि ऋषी म्हटले, थोडा आवाज कमी पाहिजे. आणि ऋषी म्हटले की बरोबर त्रिसंध्या जपमानस्य, त्रिसंध्येला स्नान करून जप करत असतात. ते जप कार्य सुरू झालं. अंघोळ स्नान झाले आणि अंतर्वस्त्र म्हणजे कोपी ती धुतली आणि वाळू घातली. अंधळे आहे, आता वाळेल तेव्हा आपण घालावी आणि पुढच्या प्रवासाला लागावं. आता ती कोपीन वाळू घातली
आणि हळूच वाऱ्याची झुळूक आली आणि ती कोपीन हळू धर्मराज फसला हो, आपण नाही फसलो पाहिजे हे जाणावं लागल. परिस्थिती बिकट झाली, द्रौपदी हरली. विचार करा, द्रौपदीवर आता सत्ता कैवरांची. कौरवांनी आता सत्ता घेतली. सत्तेचा मालक आहे दुर्योधन. दुर्योधन आज्ञा करतो. सत्ता संपली ना, जुव्यात हारली ना द्रौपदी. हारल्यानंतर सत्ता आली आता दुर्योधनाच्या हाती. दुर्योधनानं भर सभेमध्ये दुःशासनाला सांगितलं, रे जा दुःशासना, घेऊन ये द्रौपदीला. अरे स्त्री आहे ना, स्त्रीची एक पवित्रता आहे, मर्यादा आहे. ती मर्यादा आम्ही कधीची ओलांडून टाकली. ज्या स्त्रीकडे वाईट डोळ्यानं बघायचं नव्हतं, आम्ही हात आणि पाय उचलायला लागलो. कुठं गेली ती संतांची भूमी, कुठे गेली ती मानव संप्रदायाची शिकवण, कुठे गेली ती तत्वज्ञान. आणि ही भूमी मी श्री दत्तात्रय प्रभूंनी पहिला स्त्रीचा उद्धार केलेली आहे. पहिला उद्धार श्री दत्तात्रय प्रभूंनी केला स्त्रीचं, तिचं नाव मदळसा राणी. विचार करा, आज द्रौपदी देवी पण एक स्त्री आहे. दुःशासन गेला, आतमध्ये गेला, राजविहारात गेला. ओ कसा आणावं? अरे त्या द्रौपदीचे केस धरलेले, केसाला धरून आसळतोय. विचार करा काय परिस्थिती असेल. आज डोळे दाखवले तरी भूल होतात. द्रौपदी या देवीचा इतका तिरस्कार, इतकी विटंबना, इतका अपमान. केस ओळख ओळख त्या दुःशासनानं महालात नेलंय. सगळेच आहे महालात, एक न एक जण आहे आणलंय. आणि दुःशासनाला सांगितलं तर वस्त्र खेच. दुःशासन लागला वस्त्र खेचायला. विचार करा काय असल परिस्थिती ती, काय दुःख. रडताय ती द्रौपदी या देवी, भयानक डोळ्यात पाणी आहे. हाका मारताय ती, सगळ्यांपर्यंत पोहोचली ती, पण कोणी पाहिजे, आळ कोणी आहे ना, वाचवायला कोणी नाही आहे. भयानक परिस्थिती निर्माण झाली. कोण कोण आहे? अहो सगळेच आहे तिथं. अमी तत्वाम धूत राष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवा वनिपाल संगये. अमी तत्वाम धूत राष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहेवा वनिपाल संगये. भीष्म द्रोणा सुत पुत्र तथासो साहस नदिये रपियोध मुके. अरे सगळे योद्धे आहेत, सगळे तिथं. आवाज द्या, तुमचं पट्टी घ्या. सगळेच एक नाही एक जण आहे तिथं. कोण कोण आहे? अरे पहिले या द्रौपदी या देवीनं धाव घेतली या भीष्माकडं. अरे तुम्ही सगळ्यांचे आहे, तुम्ही जर एक शब्द म्हणाल तर युद्ध. ही आलेली वाईट विटंबना परिस्थिती थांबते. दुःशासनानं मान विचार करा, तो तर खेचूच लागला. भीष्माने खाली मान घातली. त्याच्याही वरचा एक आहे धृतराष्ट्र, दिसत नाही पण पाहणं विटंबना. तुमच्या राज्याची सून तिचं वस्त्र खेचत आहात ना, पाहणं धावानं नाही धावायला तयार कोणी. सून पुत्र कर्ण त्याला हाक मारली. अरे तू तरी थांबवू शकतो ना? अरे थांबव ना, विटंबना थांबव ना. अरे कसल्या मातीचे म्हणले तुम्ही? तुमच्या समोर एका स्त्रीची अब्रू लुटताय तरी तुम्ही कसे बघताय? अरे धावा ना, पहा ना, थांबवा ना. कोणीच नाही का रे? 5 पांडवांकडे गेली, 5 पांडवांना खाली माना घातल्या. स्वतःची पत्नी स्वतःच्या डोळ्यासमोर अब्रू लुटताय तरी कोणाची हिंमत होईना शब्द काढण्याची. भयंकर वातावरण निर्माण झालंय. शेवट रडताय ती. दुःशासन नग्न करू पाहतोय, वस्त्र खेचू पाहतोय. अरे एक स्त्री आहे ती, फार दुःख आहे. एवढी विटंबना कधीच झाली नाही आजपर्यंत. एवढी भयानक परिस्थिती तेव्हा झाली. लक्षात आलं ही असलेली मंडळी आपली नाही, या जगात कोणी नाही आता आपलं. आता कोण धावल आपल्याला? कोण येईन आपल्याकडे? विचार करा. तेव्हा लक्षात आलं तिच्या. काय म्हणते ती आता? पार धावा मारते एकाला. लक्षात आलं तिच्या.
गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी तुम बिन मोरी कौन खबर ले तुम बिन मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी भरी सभा में द्रौपदी खड़ी भरी सभा में द्रौपदी खड़ी लाखों लाज हमारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी तुम बिन मोरी कौन खबर ले तुम बिन मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी लक्षात आलं तिच्या आता नाही कोणी आपलं एकमेव आता बंधू आहे आणि त्याच्याशिवाय आता कोणी पुरवू शकणार नाही हाक मारली तिथून डोळ्यात पाणी आहे 5 पांडवांनी मुख खाली केलंय कौरवांचे 100 उभे आहे अरे माता पिता सारखे आहे पण कोणी धावायला तयार नाही एकमेव काळजातून हात निघाली कोणती तुम बिन मोरी कौन खबर ले तुम बिन मोरी कौन खबर ले गोवर्धन गिरधारी गोवर्धन गिरधारी आवाज दिला श्रीकृष्ण महाराजांनी मनोमन चालले बस तिथूनच पाठवल्या साड्या अरे खीच दुःशासना खीच किती खिस्त खीच आता इतका साडी खेचू लागला 101 साड्या भयानक साड्या रंगीबिरंगी सुवर्णाच्या खडियांच्या चोड्या शेवट इतक्या साड्या खेचल्या शेवट हातात करंट आले हात दुखायला लागले थकलाय घामाघूम झालाय अरे मूर्छा येऊन पडला इतक्या साड्या लक्षात आलं राखणारा कोण आहे पहा या जगात कोण तुमचं धावतो अहो कोणी नाही आज आपलं एकमेव असेल ना तर ईश्वर आहे ईश्वराला हाक मारा जेव्हा आपण बऱ्याच वेळेस इतरांना हाका मारतो हाक मारली कोणी कोणाला कोण आलंय अहो द्रौपदीचे किती नातेवाईक सगळे आहे रक्ताची आहे संबंधी आहे पण आलो कोण या जगात कोणी नाही कोणाचं जास्त दिवस आपण एकमेकांची नाहीच आहोत खऱ्या अर्थानं आपण आहोत त्या परमेश्वराची आपण आहोत त्या आतमधल्या देवाची पण आपल्या ठरवलं पाहिजे नेमका आम्ही हाका कोणाला मारायच्या पण आम्हाला आमचे काही कर्तव्य सुधारावे लागतील आमची काही कर्म असे आहे जे आम्हाला बदलावे लागतील आम्ही करतो कर्म पण ते जरा आमचे बरोबर नाही पण मानव संप्रदायाचं काही वेगळं तत्वज्ञान आहे ते तत्व आम्ही जर आपण करू
निश्चित अर्थानं माणूस म्हणून कमी आम्ही निर्माण होऊ. म्हणून आज वर्धापन दिवस आहे. वर्धापन नेमकं काय करायचा हे लक्षात घ्या. आजपासून वैरत्व सोडून द्या. आजपासून सगळे हिताचं पहा. आपल्याला वाईट जरी म्हणत असेल तरी आदर माना. कदाचित याच्यामुळे आपल्याला संस्कार घडू शकतात. हाही एक त्या ठिकाणी आपण चांगला विचार घेऊन जाऊ शकतो. म्हणून जे आपल्यात अहंकार आहे ना, मी पण आहे, मी करतो, ही बुद्धी, हे सगळं सोडून टाका. पण प्रत्येकाच्या अहंकाराचा दर्पहरण झालेला आहे. अर्जुन जरी श्रीकृष्ण महाराजांचा असला की नाही, तरी अर्जुन जरी, पण त्याचाही अहंकार स्वामींना घालावा लागला. अर्जुनालाही गर्व होता आपल्या धनुर्धारीचा, आपल्या बाणावर गर्व होता अर्जुनाला. पण जर देवाचा शिष्य आहे तर देवाच्या भक्तांनाही गर्व करू नये. लक्षात घ्या. याचा गर्व इतका वाढला की याचा अहंकार ठेचला पाहिजे. म्हणून याला राजसू यज्ञाच्या प्रसंगी याला पाठवलं, जाय म्हणे आता सोनं घेऊन ये. सोनं कुठं आहे तर कोरं सोनं आहे लंकेमध्ये. लंका पार करायचे, मधात आहे समुद्र. आता कसं जायचं तर दोघं जणाला पाठवलं. हनुमंत देव म्हणजे हनुमान आणि अर्जुनाला पाठवलं. दोघं जण गेले. आता हनुमानाला तर उडता येते पण अर्जुनाला उडता येत नाही ना. हे दोघही नदीच्या काठावर बसले. त्यात अर्जुनाला अहंकार आला मीपणाचा. अर्जुन देव या हनुमंत देवांना काय म्हणतो, हनुमानाला कारे म्हणे हनुमंत देव हो राम येसनावीर. राम खूप मोठा शूरवीर होता म्हणे. मग तो तर धनुर्धारी होता, प्रसिद्ध होता. मग म्हणे त्यानं पाखानाचा फूल काय बांधला. तो तर धनुर्धारी होता, मग त्यानं फूल कशाचा बांधायला पाहिजे होता, सरपंजनाचा. बाणाने फूल तयार केला असताना काहून त्याच्या बाणात ताकद नव्हती की फूल तयार करण्याची. दगडाचा का फूल केला. कुणाचं बोलणं होतं हे, अर्जुनाचं. त्याला हनुमंत देव काय उत्तर देतात, अरे तेव्हाचे वानर कमी होते, बलवान ताकदवान प्रसंग त्रेतायुगातला होता रामाचा. आणि इथं आहे द्वापार युग. तेव्हाचे अरे काय ताकद, त्या ताकदीने ते राहिलं असतं का म्हणजे पूल, हा ते बाणावर राहिलं असतं का. याला अहंकार चढला म्हणजे असं कसं राहत नाही, मी मानतो म्हणे. तू बी तर तोच आहे, तोडून दाखव. अहंकाराला बोल. अर्जुनाला अहंकाराला. हनुमंत देव ठीक आहे आता म्हणजे ठीक आहे, आता आम्ही तोडून दाखवतो, करू परीक्षा. तुझ्या बाणात किती ताकद आणि आमच्या पायात किती ताकद. ठरलं का, झालं. आता इकडे यानं आता बाण रचलं ते म्हणजे ठीक आहे. जर तू हारला अर्जुना, तू काय करशील. पण काहीतरी सापडलं झालं पाहिजे ना. जो चुकला त्याला फाशी, जन्मठेप, कायद्यानुसार शिक्षा, संविधानानुसार काहीतरी झालं पाहिजे. हनुमान म्हणते देव तू जर हारला, आम्ही जर तोडलं, तू काय करशील. याचं एकच काम आहे, काय झालं का मरतो. अर्जुनाचं एकच काम आहे, काय झालं का मरतो. आपल्या घरात तेच आहे, काय झालं का मरतो, काय झालं का घर सोडून जातो. मी म्हणूनच टिकले. असंच आहे हे, असंच आहे बारा भानगडी. हा अर्जुन तसाच म्हणतो, काय झालं का अग्निश काष्ट, मी मरी. झालं का. मग अर्जुन म्हणते चला ठीक आहे, तुला नाही तोडला तर तू काय करशील. म्हणजे युद्धाच्या प्रसंगी तू याच रथावर ध्वज पकडून मी उभा आहे, मी पकडीन ध्वज. ठरलं दोघांचं. झालं का. मग आता यानं बाणकीन आव्हानले मंत्रगिंत्र म्हटले. अर्जुनानं केला पूल तयार. अर्जुनाचा पूल तयार झाला. गेले हनुमंत देव. आता परीक्षा होती तोडायची. हनुमंत देव गेले. आणि मग आता काय गरज नाही पायाची, सरळ आले वर. तेवढ्याच आकाशात गेले, सरळ पुलाचे 2 तुकडे. आताही सरकारची पूलची गवत नाही. आज बांधला, महिन्यात पडला. नागपूरचा पडला होता, मोठी चर्चा झाली. मग आता तेव्हाचा विचार करा, हे पूल पडून तेव्हापासूनच पडून राहिले. आता तुम्ही काल नाव बदनाम करता याचे, तेव्हापासून पडले ते. हनुमान अर्जुन चांगला श्रेष्ठ, किती इंजिनियर होता तो, भयानक इंजिनियर. त्याच्यासारखा तर बाण नाही मारू शकत होता, पण त्याचाही टिकला का हनुमंताना. आता झाला अहंकार मिटला. आता प्रतिज्ञा होती मरायची, त्यानं लाकडं रचले, अग्नी लावला, त्याच्यात जाणारच. आले कोण. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं स्त्रियं परित्राणाय साधूनां. अरे तू साधू व्हायचंय तुला, रक्षण आता नाही केलं तर कसं होईल. युद्ध कोण करत. आले श्रीकृष्ण महाराज.
म्हणजे काय रे, कसा काय ब्राह्मणाचा वेग धरला, दोघांना समजलं नाही म्हणजे काय, कसं काय? म्हणे, नाही आमची प्रतिज्ञा झाली होती, आमची प्रतिज्ञा ठरली, जो हारल. मी हारलो तर अग्नी, म्हणजे मी हारलो. अरे म्हणे सगळं बरोबर आहे, पण म्हणे तिसरा कोण आहे, जज पाहिजे ना. दोन वकील बसले भांडत, जजच नाही, कामाला काय. म्हणे वकील कोण होता, म्हणजे कोणीच नाही. मग भांडत ये दोघे अन्याय, म्हणजे जमणार. दोन पाहिजे, तिसरा साक्ष पाहिजे. साक्ष दोघाईला ठीक आहे, दोघाईला बाळा तुम्ही श्रीकृष्ण महाराज हे जमलं नाही. आता आम्ही रचा, एकाचा अहंकार गेला, एकाचा राहिला. काम भविष्य आहे, भविष्य देवाल सुधरवायचं आहे. पाहता अर्जुना म्हणजे आता असं नाही आमच्या देखत तोडा. पुन्हा अर्जुनानं बाण मारले, पुन्हा रथ तयार केला, पुन्हा बाण झाला तयार. आणि मग हनुमंत देव गेले होते, आता उडी टाकणार. तेवढ्यात सुदर्शनधारी श्रीकृष्ण भगवंतांनी सुदर्शन अदृश्य रूपानं केलं आणि खाली फुलाच्या खाली लावून दिलं. आणि मग काय, हनुमंत देव आले, उडी मारल्याबरोबर ज्या क्षणात उडी मारली तसेच वरत उडी मारून गेले. तो फुलच तुटला नाही. म्हणजे असं कसं झालं आता, पहिल्या वेळेत तर फटकन तुटले, आता म्हणजे असं नाही, पुन्हा एक चान्स. म्हणजे काय अर्थ आहे, फाशीच्या वेळेस शेवटची इच्छा विचारली जाते, म्हणजे एक काय हरकत नाही, घेऊन घ्या. मग त्यानं दोन पाळ, दोन काखेत, दोन हातात पकडले आणि उडी मारली, तरी पण फुल तुटे ना. मग हनुमंत देव म्हणे मी हारलो. आता तो हारला नव्हता, हरवल्या गेला होता, हरवल्या गेला होता. कारण की दर्प सगळ्याचे हरण करायचे आणि तो आहे, इंद्र नाही टिकू शकला. अर्जुन शिष्य होता, त्याचाही हनुमानाकडून दर्प हरण केला आणि हनुमानाचा श्रीकृष्ण महाराजांनी केला. मग आता सांगितलं तू प्रतिज्ञा हारला, आता काय म्हणे जीजी, आता या अर्जुनाच्या रथावर आता ध्वज पकडून राहीन आणि हे सगळी चाल कोणाची, श्रीकृष्ण बाबाची. सगळं चालवणार ते. म्हणजे आता याले रथावरच काऊन ठेवायचा होता. हो विचार का, रथावर काऊन, की जेव्हा समोरचे योद्धे बाण मारत होते तेव्हा समोरच्या एका बाणात एवढी ताकद होती. रथाला बाण लागल्याबरोबर तो रथ इतक्या 2-2, 4-4, 5 वर्तपी ताकदवान पाहिजे. श्रीकृष्ण महाराजांचं तर होतच, पण त्यालाही निमित्त करायचं होतं, म्हणून त्याची प्रतिज्ञा आहे. म्हणून लक्षात घ्या भाऊ, अहंकार काही आणू नका. हे माती गोट्याचं मंदिर आहे, इथं कोणाचंच नाही टिकलं, अर्जुन नाही टिकला. विचार करा आपण कुठं आहो. म्हणून अहंकार सोडा, म्हणून काही नेऊ शकत नाही आपण. आपले दोन्ही हात रिकामे आहे. काय घेऊन गेला, एक होता राजा सिकंदर. विचार करा, शौर्यशाली, ताकदवान, पृथ्वीचा सम्राट, सगळ्या सोयी त्याच्याकडं, सगळं त्याच्या मनात चालत होतं. एके दिवशी तो चालत गेला, रस्त्यानं चालत आहे, घोड्यावर आहे, शौर्य तेजवान आहे. जाता जाता काही संन्यासी भेटले. संन्यासीने त्यांना पाहिलं, अरे पृथ्वीचा सर्व साम्राज्य राज आला, सिकंदर आला, म्हणून स्तुती स्तवन केली. काय शौर्य, काय पराक्रम, काय तेज. स्तुती आवडली, खाली उतरला. संतानं म्हटलं, काय महान आहात तुम्ही, पृथ्वी पूर्ण जिंकून घेतली, भारत पाकिस्तान घेऊन हे सगळे भाग त्याची वाली. म्हणजे वा वा, म्हणजे खूप सुंदर आहे तुमची. पण एक काम करा, आम्ही संत, आम्ही गरीब आहोत. आमच्या अंगावरचे केस, कपडे गिपडे सगळे आम्ही गरीब आहोत. म्हणजे आम्ही इतके गरीब आहोत, कधीच आमचा जर हा कपडा बाटला तर आम्ही सुई न शिवतो. बस एक विनंती आहे राजे, पण ही सुई तुम्ही एक काम करा, आम्ही जेव्हा परलोकात जाऊ तेव्हा ही सुई आम्हाला तिकडे दे जा, स्वर्गात दे जा. कारण की आम्ही गरीब आहोत, आम्ही तर काही नेऊ शकणार नाही सुई घे तिथं. पण तुम्ही मोठे आहे, एवढं कमवलं तुम्ही ना, एवढं नाव आहे, ही सुई फक्त पलीकडे दे जा. कधी जर कपडे शिवाल कामात तरी स्वर्गात. सिकंदर काय म्हणतो, म्हणे संत हो, अहो मेल्यावर तर कोणीच घेऊन काही जात नाही. संत म्हणतात, बस हेच तुला समजावायचं होतं. अरे इतक्या दिवस तू ज्यांच्या माना कापल्या, कवट्या कापल्या, तू काय करतोय असं, काय घेऊन जाणार आहे तू? किती लोकांना तू मारलंय, काय केलं तू अत्याचार? बस लक्षात घे. ती गोष्ट कळाली सिकंदराला, तेव्हाच आदेश दिला, जेव्हा मी मरेल ना तेव्हा हे दोन्ही हात खुले ठेवा आणि जगाला दाखवा की सिकंदर राजा होऊन गेला,
सगळं जग त्यानं जिंकलं, परंतु घेऊन गेला नाही. विचार करा. म्हणून ते सिकंदराचं गाणं आहे ना, चढता सूरज धीरे धीरे ढलता है न जाएगा. विचार करा. तू यहाँ मुसाफिर है, केसरा है भानी है, चार रोज की महिमा तेरी जिंदगानी है. दर्द में कटेवर कुछ न साथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. जान कर भी अनजाना मर रहा है दीवाने, अपनी उम्र खानी पर लड़ रहा है दीवाने. इस कदर तू खोया है इस जहां के मेले में, खुदा को भूला है हंस के इस झमेले में. आज तक देखा है बाल बाल होता है, जिंदगी जो समझा है जिंदगी पे रोता है. मिटने वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आगे किसे प्यार करता है. आजा समझ समझ ले लगन का हाथ न तेरे आएगा. वो पलक के नींद में सोने वाले को का खाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. सिकंदर सारखा राजा टिकला नाही. मौत ने जमाने को ये समाधि खा डाला, कैसे कैसे रुस्तम को घात में मिला डाला. याद रख उस सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था ना दुनिया से दोनों हाथ खाली थे. लक्षात ठेवा, काही येणार नाही, खाली हात राहतील. जेवढं इथं जोडलं ना, जेवढं प्रामाणिकता माणुसकी, जेवढं प्रायश्चित करता आलं, मन दुखवल्यानंतरही क्षमा मागता आली पाहिजे. खऱ्या अर्थानं तो वर्धापन दिवस असणार आहे. म्हणून या निमित्तानं माणूस तरी एकदा बनूया. मंदिरामधले असलेले वाद या निमित्तानं बसून तोडून टाकूया. पुन्हा आपण माणूस कसे होत्या देवासमोर हे आपण स्वतःला शोधूया. म्हणून मलाही जी सेवा दिली तुम्ही आज या मंदिराच्या निमित्ताने ती गोसावियाच्या श्री चरणी अर्पण करतो. निश्चित अर्थानं सार घेऊन जा. जगामध्ये तुम्ही एकट्या हा पहिले लक्षात विश्वास घेऊन घ्या. या जगात कुणी कोणाचं नाही. म्हणून कर्मची महत्वाची आहे. आपले जर कर्म सुधारले तर सगळ्या गोष्टी सुधारल्या. म्हणून कर्म सुधरवा. कारण मी प्रत्येक वेळेस एका श्लोकातून एका गीतातून एक संदेश देत असतो. विचार करा. कारण की कर्मच आपले खराब झाले की आपलं सगळं बिघडतं बरं. म्हणून म्हणतात नाही, कलियुग की सुनो कहानी, जानी पहचानी सबकी जानी पहचानी. न शाम आएंगे ना घन श्याम आएंगे, तेरे ही करम तेरे साथ आएंगे. मग कर्म सुधरवा भाऊ, जावं लागणार आहे. निश्चित अर्थानं धरजा एक गोष्ट पत्र